नमस्कार, सुप्रभात. कल्याणमस्तू ज्योतिष गुरुकुली यशस्वी जीवनाची मध्ये मी महेश पाटील आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2026, श्रावण महिना, शुक्ल पक्ष, षष्ठी तिथी संध्याकाळी 5:52 आज दिवसभर स्वाती नक्षत्र आहे. आज दिवसभर शुक्ल योग आहे. तैतील करण आहे संध्याकाळी 5:52 पुढे कौलकरण आहे. आज दिवसभर चंद्र तुला राशीत असणार आहे. आता पाहूया आजचे शुभाशुभ घडी. पहिली शुभ घडी आहे सकाळी 10:46 ते दुपारी 2:03 दुसरी शुभ घडी आहे रात्री 8:19 ते 9:41. आता पाहूया अशुभ घडी. अशुभ घडी आहे पहिली अशुभ घडी आहे पहाटे 5:51 ते 7:29 आणि दुसरी अशुभ घडी आहे दुपारी 2:03 ते रात्री 8:19 ह्यामध्ये दुपारी 3:41 ते 5:19 राहू काळ आहे. आता पाहूया 12 राशींचे भविष्य. पहिली मेष राशी. मेष राशीसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक आणि प्रगतीचा असणार आहे. धैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांच्या बळावर तुम्ही अनेक कामे यशस्वीरित्या पूर्ण कराल. कामात गती येईल. नवीन योजना राबवण्यासाठी योग्य वेळ आहे. वरिष्ठांची साथ मिळेल. व्यवसायात नवे संपर्क लाभतील. आर्थिक लाभाची संधी आहे. धाडसी निर्णय फायदेशीर ठरतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीकडे लक्ष द्या. ऊर्जा चांगली राहील. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घ्या. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. आप्तेष्टांसोबत वेळ घालवा. नातेसंबंध दृढ होतील. असा आपल्यासाठी सल्ला आहे. आत्मविश्वास ठेवा. कठोर परिश्रम करा. यश नक्कीच तुमच्या पावलात असेल. शुभ रंग आहे लाल. शुभ अंक आहे 9 आणि शुभ वेळ आहे तुमच्याकरता सकाळी 7:30 ते 9:30. आपल्यासाठी तुमच्यासाठी मंत्र आहे ओम मंगळाय नमः. पुढील रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस स्थैर्य, समाधान आणि प्रगतीचा असणार आहे. विचारपूर्वक केलेले निर्णय तुम्हाला लाभदायक ठरतील. धैर्याने पुढे गेल्यास यश निश्चित मिळेल. कामात सातत्य ठेवा. तुमची मेहनत, नियोजन कौतुकास्पद असेल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात स्थिरता येईल. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. भागीदारीतून लाभ संभवतो. आर्थिक स्थिती सुधारेल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. जमा खर्चाचा समतोल साधा. आरोग्य चांगले राहील. आहारात सात्विकता ठेवा. नियमित व्यायामाने ऊर्जा वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जवळच्या व्यक्तींचा सहवास लाभदायक ठरेल. जोडीदारासोबत वेळ घालवा. आपल्यासाठी सल्ला आहे आत्मविश्वास ठेवा. कठोर परिश्रम करा. यश नक्की तुमच्या पावलात असेल. तुमच्यासाठी रंग आहे हिरवा. शुभ अंक आहे 6. शुभ वेळ आहे सकाळी 10:30 ते 12:30 आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम श्री वृषभाय नमः. पुढील रास आहे मिथुन रास. मिथुन राशीसाठी आजचा दिवस बुद्धिमत्ता, संवाद आणि संधीचा आहे. तुमच्या कल्पकतेचा आणि योग्य निर्णयाचा फायदा होईल. प्रलंबित कामांना गती मिळेल. नवीन जबाबदारी मिळू शकतात. व्यवसायात चर्चा आणि दस्तऐवज कामामध्ये यश मिळेल. भागीदारीत सहकार्य वाढेल. व्यवसायात नवीन योजना यशस्वी होतील. मार्केटिंग, माध्यम, लेखन, शिक्षण क्षेत्राशी संबंधित फायदा होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. थकीत रकमेची प्राप्ती होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. मानसिक ताण कमी होईल. डोकेदुखी किंवा थकवा जाणू शकतो. योग व प्राणायामाचा लाभ घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. भावंडांशी, मित्रांशी संबंध दृढ होतील. प्रवासाचे योग आहे. आपल्यासाठी सल्ला आहे तुमच्या विचारांची शक्ती तुमचे भविष्य घडवते. सकारात्मक राहा आणि संधीचा लाभ घ्या. तुमच्यासाठी रंग आहे हिरवा. शुभ अंक आहे 5. शुभ वेळ आहे सकाळी 11:15 ते 1:15 आणि आपल्याकडे मंत्र आहे ओम बूम बुधाय नमः. पुढील आहे कर्क रास. कर्क राशीसाठी आजचा दिवस लाभदायक आणि समाधानकारक असणार आहे. भावनिक स्थैर्य लाभेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. कामात प्रगती होईल. जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. नवीन संधी मिळू शकते. व्यवसायात वाढ होईल. गुंतवणुकीतून फायदा संभवतो. नवीन ग्राहक मिळतील. व्यवहार चांगले राहतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. बचतीत वाढ होईल. आरोग्य चांगले राहील. मानसिक तणाव कमी होईल. योग आणि ध्यान उपयोगी ठरतील. कुटुंबात प्रेम, समजूतदारी आणि आनंद राहील. जुन्या मतभेदांचा निवारण होईल. वैवाहिक जीवन सुखी राहील. शांतता, संयम आणि सकारात्मक विचार ठेवा. यश नक्कीच तुमच्या पावलात असेल. शुभ रंग आहे पांढरा.
शुभ अंक आहे 2. शुभ वेळ आहे दुपारी 12 वाजून 15 मिनिटापासून ते 1 वाजून 45 मिनिटापर्यंत. आपल्यासाठी मंत्र आहे ओम कं कर्कटाय नमः. पुढील रस आहे सिंहरस. सिंहरसासाठी आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा आणि यश प्रदान करणारा आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल, मान सन्मान वाढेल, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण कराल. वरिष्ठांचे सहकार्य लाभ मिळेल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. व्यवसायात चांगला लाभ होईल. नवीन करार फायदेशीर ठरतील. गुंतवणुकीचा लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. अडकलेले पैसे मिळतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. चांगले आरोग्य राहील. ऊर्जा आणि उत्साह तुमच्या कार्याला गती देईल. नियमित व्यायाम करा. कुटुंबात आनंद आणि सौख्य वाढेल. जोडीदारासोबत प्रेम वाढेल. मुलांकडून आनंददायी बातमी मिळेल. तुमच्यासाठी सल्ला आहे आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि संयम यांच्या बळावर तुम्ही सर्व अडथळे पार कराल. शुभ रंग आहे शेंद्री. शुभ अंक 1. शुभ वेळ आहे आपल्यासाठी दुपारी 12 वाजून 15 मिनिटापासून ते 2 वाजून 15 मिनिटापर्यंत. आपल्याला म्हणजे ओम ह्रीं श्रीं सूर्याय नमः. पुढील रास आहे कन्या रास. कन्या राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा आणि समाधानाचा असणार आहे. कष्टाचे फळ मिळेल. नवीन संधीचा लाभ होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. मन प्रसन्न राहील. कामात यश मिळेल. तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाईल. नोकरीत बढतीची किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. भागीदारीचा लाभ होण्याची शक्यता आहे. नवे करार फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. प्रलंबित पैसा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. मानसिक ताण कमी होईल. योग आणि प्राणायामाचा लाभ घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जवळचे नातेवाईक व मित्र यांचे सहकार्य लाभेल. जीवनसाथीसोबत वेळ आनंदात जाईल. आपल्यासाठी सल्ला आहे कष्ट, संयम आणि सकारात्मक विचार यामुळे तुम्हाला निश्चित यश मिळेल. आपल्यासाठी रंग आहे हिरवा. अंक आहे 5 आणि शुभ वेळ आहे दुपारी 12 वाजून 15 मिनिटापासून ते 1 वाजून 45 मिनिटापर्यंत. आपल्यासाठी मंत्र आहे ओम बूम बुधाय नमः.